नमस्कार मंडळी, एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। 28 मार्च 2025 चा दिवस एक अनोखा वाटला, कारण पीएम श्री केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ तालुका पन्हाळा या प्रशालेमध्ये एक वृद्ध सोहळा संपन्न झाला। त्या संदर्भातच हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। मातृपितृ देवो भव, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आयुष्याचा आधार म्हणजे बाप, अशी विधानं आपण सुविचाराच्या रूपात ऐकत असतो। त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातृपितृ पाद्यपूजन सोहळा या सोहळ्याचं आयोजन विद्याचेतना प्रकल्प कणेरी मठ आणि पीएम श्री केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज शाळेत संपन्न झाले। या सोहळ्यासाठी शाळेकडून सर्व पालक बंधू भगिनींना अल्पोपहार आणि चहापानाची व्यवस्था केली होती। या कार्यक्रमासाठी संयोजक म्हणून पन्हाळा तालुका समन्वयक तथा केंद्र प्रमुख प्रवीण सोनुले सर, शिक्षक मित्र शाहूवाडी संदीप पाटील सर, पीएम श्री केंद्र शाळेत कार्यरत असलेल्या सानिका शिंदे मॅडम, त्याच पद्धतीनं रंजना पाटील, नीता देसाई, सरदार गवळी, उज्ज्वला कांबळे या शिक्षक मित्रांचे सहकार्य लाभले। त्याचसोबत पीएम श्री केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळचा सर्व शिक्षक स्टाफ म्हणजेच आदरणीय मुख्याध्यापक तानाजी घरपणकर सर, संजय ठाणेकर सर, बाबूराव कामत सर, संजय कुंभार सर, मनोज राणभरे, पल्लवी राणभरे, कुंजन सातपुते, विशाल हरगुले, दीपक सुतार, सुरेश जाधव, त्याचबरोबर लीलाधर अमरापूरकर सर यांचे सहकार्य लाभले। या सोहळ्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे पालक, त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व सन्माननीय सदस्य, तसेच पुनाळ गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले। चला पाहूया मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्याची ही ध्वनी चित्रफित, एक कृतज्ञतेची अभिव्यक्ती। धन्यवाद। जय हिंद।
नमस्कार मंडळी. मातृपितृ देवो भव. भारतीय संस्कृतीमध्ये आईबाबांना अनन्यसाधारण महत्त्व आणि त्याला अनुसरूनच या धावपळीच्या युगामध्ये आपण आईबाबांचं महत्त्व जाणतोच, पण त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जवळपास विसरून जातो. हे ओळखून विद्याचेतना प्रकल्प, कणेरी मठ आणि PM श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व विद्यार्थ्यांच्या मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्यासाठी हा सोहळा आयोजित केला. या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी बेंच बसण्याची व्यवस्था बघितली. त्याचबरोबर आदरणीय कामत सर, अमरापूरकर सर, सुतार सर यांनी फलक लेखनाची जबाबदारी उचलली. त्यासह सुंदर रांगोळी विषय शिक्षिका आदरणीय कुंजन सातपुते मॅडम यांनी अत्यंत उत्तमरित्या रांगोळी काढली. नमस्कार मंडळी. मातृपितृ पाद्यपूजन सोहळा एक कृतज्ञतेची अभिव्यक्ती. आई बाप म्हणजे देवच. आपल्या आयुष्यातील पहिले गुरु, पहिले मार्गदर्शक आणि संपूर्ण जीवनाला आकार देणारे दैवत म्हणजे आपले माता पिता. आज आपल्या शाळेत एक आगळा वेगळा संस्कार मूल्यांनी भरलेला भारतीय संस्कृतीला साजेसा सोहळा पार पडतोय. मातृपितृ पाद्यपूजन सोहळा ही केवळ एक परंपरा नाही, ही आहे एक भावनिक ओल, आपल्या जन्मदात्यांप्रती कृतज्ञतेची सुंदर अभिव्यक्ती. आई वडिलांचे पाय धुणे म्हणजे आपल्या अहंकाराचे विसर्जन. ही कृती शिकवते नम्रता, आदर आणि मनापासूनची कृतज्ञता. यातूनच उगम होतो खऱ्या भारतीय संस्कृतीचा, खऱ्या भारतीय परंपरेचा. हे पूजन केवळ विधी नाही, ही आहे ती चेतना जी म्हणते आई बाबा तुम्ही आहात म्हणून मी आहे. आई बाबा तुम्ही आहात म्हणून मी आहे.
तुमचा त्याग, तुमचं प्रेम, तुमचं संरक्षण हेच माझं जग आहे, हेच माझं जग आहे. मुलांच्या या निरागस मिठीत आहे भावना की मी कितीही मोठा झालो पण तुमच्या आशीर्वादांशिवाय माझं काहीच शक्य नाही. पतंगानं उंच आभाळात भरारी घ्यावी पण त्यानं जमिनीवर भूमीवर असलेल्या मांजाला कधी विसरू नये. झाडानं कितीही उंच व्हावं पण त्यानं आपल्या जमिनीतील मुळांना विसरून चालणार नाही. अगदी त्याच भावनेतून मुलांनी कितीही उंच आकाशात यशशिखरांची भरारी घेतली तरी सुद्धा आपल्या आई बाबांना विसरून चालणार नाही. मग त्यांच्याविषयीची जी कृतज्ञता आहे ही कृतज्ञता आपण त्यांच्या पायाचे पूजन करून करणार आहोत. हे अश्रू, हे सुखद गंगेच्या धारा आहेत जे त्यांच्या जीवनभराच्या परिश्रमांना आता अर्थ देतात. मुलांच्या मनात संस्कार रुजवण्याचं हे सुंदर कार्य आपल्या शाळेच्या माध्यमातून जेव्हा मूर्त स्वरूप घेतं तेव्हा समाज घडतो, पिढी घडते आणि संस्कृती जिवंत राहते. हो, संस्कृती जिवंत राहते. आई वडिलांच्या आशीर्वादानेच आपल्या आयुष्याला दिशा मिळते. आजचा हा सोहळा आपण सर्वांच्या जीवनात संस्कार, प्रेम आणि कृतज्ञतेचा दीप उजळवणारा ठरवू, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आई वडिलांचे ऋण कधीच फेडता येत नाही पण त्यांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचा सन्मान करणे हेच खरे जीवन शिक्षण. हा हृदय सोहळा अनुभवण्याची संधी आपल्या सर्वांना विद्याचेतना प्रकल्प कणेरी मठ आणि PM श्री केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर कुणाळ यांच्या संयुक्त विद्यमाने लाभली. आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या आईबाबांच्या चरणांचे पूजन केले, दर्शन घेतले. हा हृदय सोहळा आपण मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्यात अनुभवला. आई बाबांचे ऋण आणि त्यांच्याविषयीच्या भावना. प्रत्येक माणसाच्या जीवनाची सुरुवात एका पवित्र निस्वार्थ प्रेमाच्या गोष्टीने होते, ती म्हणजे आई वडिलांचे प्रेम.
आई म्हणजे मायेचा सागर आणि बाबा म्हणजे संरक्षणाचा किल्ला. आपल्या आयुष्यातील प्रत्येक श्वासांमागे त्यांच्या कष्टांची सावली असते. या नात्याला शब्दात मांडणे ही तितकंच अवघड आहे जितकं आकाशाच्या जवळ पोहोचणं. पालक म्हणजे जीवनाचा मूळ. त्यांचं ऋण इतकं गहिरं असतं की ते कोणत्याही मूल्याने फेडता येत नाही. म्हणूनच त्यांच्याविषयीच्या भावना शब्दबद्ध करताना मन आपोआपच नम्र होतं. आई मायेचा अथांग सागर. आई ही प्रत्येकासाठी आद्य देवी असते. गर्भधारणेपासून लेकराच्या पहिल्या पावलांपर्यंत अगदी आयुष्यभर तिचं ममत्व, काळजी आणि त्याग झळकून दिसतो. आईचे प्रेम कोणत्याही अटीशिवाय असते. न मागता मिळणारं, न थकता मिळणारं. तीच आपल्याला पोटात वाढवते, जन्म देते आणि लहानपणापासून आपल्या प्रत्येक गरजेचा विचार करते. एक वेळ स्वतः उपाशी राहील पण आपल्या मुलाला भरपेट खाऊ घालेल. आजारी असताना आपल्या डोक्यावर हात ठेवणारी आई, आपल्या दुःखात रडणारी आई, आपल्या यशाने आनंदाने हसणारी आई, हिच्या भावना इतक्या खोल असतात की त्याचं मोलमाप शक्यच नाही. आईची माया ही कोणत्याही गोष्टीच्या पलीकडे जाते. तिचा एक शब्द, एक स्पर्श सुद्धा मनाला दिलासा देतो. आपण कितीही मोठे झालो, यशस्वी झालो तरी आईच्या कुशीत आपल्याला खरं समाधान मिळतं. खरं समाधान मिळतं. अशी असते आई. आई मायेचा अथांग सागर. तर वडील न दिसणारी सावली. हो हो, न दिसणारी सावली, पण जीवनाचा, आयुष्याचा भक्कम आधार म्हणजे वडील. आई म्हणजे जशी माया तसाच वडील म्हणजे आधाराचा कणा. वडिलांचं प्रेम बरंच गूढ असतं. ते नको तितकं उघड दिसत नाही, पण प्रत्येक कृतीतून ते जाणवतं. वडील म्हणजे घरासाठी राबणारा निस्वार्थ योद्धा. सकाळपासून रात्रीपर्यंत कष्ट करून स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून तो आपल्या कुटुंबासाठी झटतो. आपल्या पाठीवर हात ठेवून म्हणणारा, घाबरू नको, मी आहे. हा आवाज आयुष्यभराच्या विश्वासाला जन्म देतो. आयुष्यभराच्या आत्मविश्वासाला बळ देतो. वडिलांचे प्रेम कमी नाही, फक्त त्याची भाषा वेगळी असते. तो आपल्या यशात अभिमानाने फुलतो, अपयशात खंबीर साथ देतो आणि नेहमी आपल्या मागे उभा असतो. जणू आयुष्यभरासाठी दिलेला आशीर्वादच. असे असतात वडील. न दिसणारी सावली, पण आयुष्याचा भरभक्कम आधार. या आई बाबांचा त्याग आपण कधी समजून घेतो? आई वडिलांनी केलेले त्याग, घेतलेले कष्ट आपण बालपणात आपल्याला समजतच नाही. पण अनेकदा तरुणपणीही त्याचं गांभीर्य कळत नाही. आई दिवसाचे 24 तास सतत आपल्या गरजांकडे लक्ष देते. आई तिने कधी सुट्टी घेतलेली असते का? आपण तिला आजारी असताना विश्रांती घ्यायला भाग पाडले आहे का? विचारून पहा स्वतःच्या मनाला. आईने कधी सुट्टी घेतली किंवा आई आजारी असताना तिला आपण कधी विश्रांती घ्यायला सक्ती केली का? तिचे विचारपूस, तिची चौकशी, तिची तब्येतीची काळजी घेतली का? मनाला एकांतात विचारून पहा. बाबा अनेकदा चेहऱ्यावर हसू ठेवून आपल्या गरजा पूर्ण करतो, पण त्याच्या चेहऱ्यावरील थकवा, कधी कधीची चिंता आपण सहज दुर्लक्ष करतो. कधी बाबांना जवळ जाऊन विचारलं, बाबा तुमची तब्येत, तुम्ही थकलेली दिसताय, तुम्ही अस्वस्थ वाटताय, काय अडचण आहे का? तुमचे पाय दाबून देऊ? तुम्हाला औषध घेऊन येऊ? आपण कधी विचारतो बाबांना? आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात आपण स्वतःच्या करिअर, यश, सोशल मीडिया, मोबाईल फोन यामध्ये इतके गुंतून जातो की आपण आपल्या पालकांची साधही ऐकून घेत नाही. त्यांचं प्रेम गृहीत धरतो, हो गृहीत धरतो, त्यांच्या भावना विसरतो.
त्यांच्या भावनांशी समरस होण्याचा प्रयत्न आपण करत नाही. आपण दुर्लक्ष करतो अगदी सहजपणे. आपल्यासाठी असा आईबाबांचा त्याग आपण समजून घेतला पाहिजे. आईबाबांचं ऋण आपल्यावर फार मोठं आहे की जे कधी फेडता येणार नाही. आपल्या जन्मासाठी, वाढीसाठी, शिक्षणासाठी, प्रत्येक क्षणासाठी आई वडिलांचं ऋण आहे. हे ऋण कोणत्याही पैशाने, भेटवस्तूंनी किंवा एका धन्यवादाने फेडता येणार नाही. आईच्या झोळीतील चंद्र ताऱ्यांची गोष्ट, वडिलांच्या खांद्यावरून पाहिलेले पहिल्या जत्रेचं दृश्य, शाळेतील पहिल्या दिवशी त्याने दिलेला धीर, त्यांच्या हातात असलेलं आपलं इवलस बोट, परीक्षा आधीची काळजी, आजारपणातली सेवा, दवाखान्यापासून मुलाखतीपर्यंत आपल्या सोबत असणार त्यांचे आधाराचे हात, यांचं ऋण कधी आपण फेडू शकतो? ते आपल्या आयुष्यात देवापेक्षाही जवळचे आहेत. कारण देव काय आहे हे सुद्धा त्यांनी शिकवलं बरं का. असं त्यांचं ऋण, असं त्यांचं आपल्यावर असलेलं ऋण जे कधीही फेडता येणार नाही. त्यांच्याशी असलेलं भावनिक नातं कधीही न विसरता येणार आहे. पालकांशी असलेलं नातं केवळ जन्माचं नसतं, ते आत्म्याचं असतं. एक आई, एक वडील हे तुमच्यासाठी तुमचं पूर्ण जग असतं. त्यांच्या कुशीत, त्यांच्या शब्दात, त्यांच्या स्मितहास्यात आपलं आयुष्य लपलेलं असतं. कधी एखादी आई मुलगा दूर गेल्यावर ओळख दाखवते की हा माझा राजा होता, किंवा वडील कोणाला तरी सांगतात तो आता मोठा इंजिनियर झालाय. त्यामध्ये त्यांची गवगव नसते, तर त्यांच्या परिश्रमाचं गोड रसाळ फळ असतं. आपल्या मुलामुलींची यशाची कमांड ते अगदी भरभरून अभिमानानं, गर्वानं सांगत असतात. असं भावनिक नातं कधीही आपल्याला विसरता येणार नाही. पण आजचं वास्तव काय आहे? हे सगळं भावनिक नातं, त्यांचं ऋण विसरणारी पिढी आहे का? स्वतःला विचारूया आपण. दुर्दैवाने आजच्या समाजात अशा घटनाही दिसतात जिथं आई वडील उपेक्षित राहतात, वृद्धाश्रमात राहतात, किंवा मुलांनी त्यांच्याशी संवाद तोडला असतो. शिक्षण, यश, करिअर, लग्न यांच्या मागे धावताना काही मुले आपल्या मुळांना विसरतात. हो हो, आपली मुळं म्हणजे आपले आई बाबा आहे. जसं झाड खंबीरपणे आकाशाला गवसणी घालतं, ते मुळांच्या कणखरपणे घट्ट पकडलेल्या जमिनीवर, तशाच पद्धतीचे आई बाबा म्हणजे आपली मुळं असतात. त्यांच्या घट्ट पकडण्यामुळेच आपलं आयुष्य उंचावत असतं. कधी कधी मुलांच्या यशामध्येच पालक हरवून जातात. त्यांनी उभारलेली माणसंच त्यांना नाकारतात. हे खूपच वेदनादायक, क्लेशकारक आहे. वडील जर रिटायर्ड झाले, आई जर थोडी विसावणारी झाली, तरी काय ती आपली जबाबदारी कमी होते का? रिटायर्ड वडील आणि थकलेली आई यांना आधार देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. हे आपण न विसरता, आधुनिक पिढी जरी असली तरी आई बाबा रूपी मुळं, त्या मुळांना आपण घट्ट पकडून ठेवलं पाहिजे आपल्या आयुष्यभर. आपली जबाबदारी पालकांचं जीवन सुखकर, सुखदायक बनवणं अशी सुद्धा असायला हवी, असतेच. पालकांसाठी काही फार मोठं करायला नको, फक्त त्यांना वेळ द्या, त्यांचं ऐका, त्यांच्या अनुभवाचे बोल ऐका,
त्यांना आपुलकीनं वागवा. जेव्हा तुम्ही आई म्हणत एक मिठी देता तेव्हा तिला सर्व काही मिळालं असतं. जेव्हा बाबा तुमचं मत काय असं विचारता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान बघण्यासारखा असतो. पालकांची सेवा, त्यांना आधार देणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हेच त्यांच्या ऋणाची परतफेड करण्यासारखं आहे. हे सर्व आपण केलं पाहिजे. फार मोठं काहीतरी आपल्या लेकीनं लेकानं करावं अशी त्यांची अपेक्षा नसते. 4 गोड शब्द बोलल्यानंतर त्यांना फार बरं वाटतं. जीवन सुखकारक म्हणतात ते हेच. आपण परदेशात असो किंवा परगावी असो, किमान दिवसातून 5 मिनिटं आपण आपल्या आईबाबांच्या सोबत बोलूया. मोबाईलवर बोलूया, व्हिडिओ कॉलद्वारे बोलूया, पण त्यांच्या सोबत आपण आहोत ही भावना त्यांना फार सुखकारक असते. तेच आपण जपूया. संस्कार परंपरेची जोपासना. आपण जर आपल्या पालकांना सन्मान देत राहिलो तर आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच शिकवू. मुलं कधी ऐकून शिकत नाहीत, ते पाहून शिकतात. जर आपली मुले आपल्याला आपल्या आई वडिलांबरोबर आदराने वागताना पाहतील तर ती सुद्धा तेच करतील. कारण आपली मुलं अनुकरण प्रिय असतील आणि आपण आपल्या आईबाबांसोबत कसं वागतो, म्हणजे त्यांच्या आजी आजोबांसोबत कसं वागतो हे बघतील, अनुभवतील आणि त्याचं अनुकरण करतील. म्हणजे आपल्या ऋणाविषयी आपली मुलं कृतज्ञतेने वागतील. अशा प्रकारे आपल्या संस्कृतीतील मातृदेवो भव, पितृदेवो भव हे तत्व जगण्यासाठीच नव्हे तर अनुभवण्यासाठी सुद्धा आपण स्वतः प्रयत्न करायला हवेत. चला आई बाबांच्या सोबत बसूया, त्यांच्या सोबत गप्पा मारूया, त्यांच्या आयुष्यातील अडीअडचणी, आनंदाचे प्रसंग याची उजळणी करूया, त्यांचे अनुधावन करूया. आई वडिलांचं ऋण शब्दात मांडणं अशक्य आहे. ते केवळ कृतज्ञतेने अनुभवता येतं. त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांसाठी, त्यांनी दिलेल्या संस्कारासाठी, त्यांनी उभारलेल्या आयुष्यासाठी आपण कधीही त्यांचे पुरेसे आभार मानू शकत नाही. आपल्या आयुष्यात जे काही सुंदर, पवित्र आणि यशस्वी आहे त्यामागे आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. त्यांची सेवा, त्यांचं प्रेम आणि त्यांच्या आठवणी हेच खरं आपल्यासाठी धन आहे. आज आपण ठरवूया, त्यांचं ऋण मनापासून मान्य करूया, त्यांचं स्थान जीवनात सर्वश्रेष्ठ ठेवूया आणि त्यांच्या आयुष्याचे शेष क्षण आनंदाने घालवण्यासाठी आपणही त्यांच्यासोबत वेळ घालवूया. त्यांच्यासाठी वेळ स्वतंत्रपणे राखून ठेवूया. आई वडिलांचं प्रेम म्हणजे देवाच्या अस्तित्वाचं प्रत्यक्ष उदाहरण. त्यांना विसरणं म्हणजे माणुसकीचा अपमान. त्यांना सन्मान देणं म्हणजे स्वतःचं जीवन समृद्ध करणं. त्यांना सन्मान देणं म्हणजे स्वतःचं जीवन समृद्ध करणं. आणि जीवन समृद्ध करण्यासाठी हाच आजचा आपला मातृपितृ पाद्यपूजन सोहळा. या सोहळ्यामुळं आपण आई बाबांच्या चरणांकडे पाहिलं, चरणांची सेवा आपण केली, चरणांना अभिषेक घालून, त्यांची पूजा करून, त्यांना फुलं वाहून आपण त्यांचं औक्षण केलं. त्यांच्या डोईवर अक्षता टाकल्या आणि त्यांचे कधीही न संपणारे उपकार आशीर्वाद रूपी आजही त्यांचे हात आपल्या डोईवर सदैव कायम राहतील. त्यांच्या मिठीतील ऊब आपल्या आयुष्याला नवं बळ देणारा ठरेल.
मातृपितृ देवो भव, मातृपितृ देवो भव. विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्यांनी काया. काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळेल बंगला माडी, त्याची भारी मोटार गाडी. तुला मिळेल बंगला माडी, त्याची भारी मोटार गाडी. आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. झिजवली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली रे सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळेल बायका पोर, गणगोत्र मित्र परिवार. तुला मिळेल बायका पोर, गणगोत्र मित्र परिवार. खर्चाने गुरफटलेला हा मायेचा बाजार. खर्चाने गुरफटलेला हा मायेचा बाजार. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. झिजवली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. आई बाप जिवंत असता नाही केली त्यांची सेवा. आई बाप जिवंत असता नाही केली त्यांची सेवा. ते मेल्यावरती कशाला रे म्हणतोस देवा देवा. ते मेल्यावरती कशाला रे म्हणतोस देवा देवा. बुंदी लाडवाचे जेवण करुणी, बुंदी लाडवाचे जेवण करुणी. मग म्हणतोस रे जेवा रे जेवा. विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्यांनी काया. काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना ही भिकारी. तू समजून उमजून वेड्या होऊ नको अविचारी. तू समजून उमजून वेड्या होऊ नको अविचारी. जीवनामधली अमोल संधी
जीवनामधली अमोल संधी नको रे घालू वाया, जीवनामधली अमोल संधी नको रे घालू वाया, विसरू नको रे आई बापाला झिजवली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. आई बाप खरे गुरूंचेही गुरु, आई बापा विना कोण गुरु मोठा, आई बापा विना कोण गुरु मोठा, पायी असे त्यांच्या देव विसावला, पायी असे त्यांच्या देव विसावला. झिजवी देह सदा आई व बाप, झिजवी देह सदा आई व बाप, तुझ्या गुरु काय करील असे तप, तुझ्या गुरु काय करील असे तप. बोट धरुणिया दाखविती जग, बोट धरुणिया दाखविती जग, स्वसुखे सारुण बाजूसी जगती माय बाप, स्वसुखे सारुण बाजूसी जगती आई बाप. करती मोठा त्याग विना मोबदला, करती मोठा त्याग विना मोबदला, असती गुरु माझे आई व वडील, असती गुरु माझे आई व वडील. आई बाप आहेत देवाचेही देव, आई बाप आहेत देवाचेही देव, तेच आहेत गुरु पूजनीय, तेच आहेत गुरु पूजनीय. निषदास म्हणे शोधू नये कधी बाहेरचा गुरु, निषदास म्हणे शोधू नये कधी बाहेरचा गुरु, आई बाप खरे गुरूंचेही गुरु, आई बाप खरे गुरूंचेही गुरु. आई बापा विना कोण गुरु मोठा, पायी असे त्यांच्या देव विसावला, पायी असे त्यांच्या देव विसावला, पायी असे त्यांच्या देव विसावला. नमस्कार मंडळी. मातृपितृ पाद्यपूजन सोहळा एक कृतज्ञतेची अभिव्यक्ती. आई बाप म्हणजे देवच, आपल्या आयुष्यातील पहिले गुरु, पहिले मार्गदर्शक आणि संपूर्ण जीवनाला आकार देणारे दैवत म्हणजे आपले माता पिता. आज आपल्या शाळेत एक आगळा वेगळा संस्कार मूल्यांनी भरलेला भारतीय संस्कृतीला साजेसा सोहळा पार पडतोय. मातृपितृ पाद्यपूजन सोहळा ही केवळ एक परंपरा नाही, ही आहे एक भावनिक बोल, आपल्या जन्मदात्यांप्रती कृतज्ञतेची सुंदर अभिव्यक्ती. आई वडिलांचे पाय धुणे म्हणजे आपल्या अहंकाराचे विसर्जन. ही कृती शिकवते नम्रता, आदर आणि मनापासूनची कृतज्ञता. यातूनच उगम होतो खऱ्या भारतीय संस्कृतीचा, खऱ्या भारतीय परंपरेचा. हे पूजन केवळ विधी नाही, ही आहे ती चेतना जी म्हणते आई बाबा तुम्ही आहात म्हणून मी आहे, आई बाबा तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुमचा त्याग, तुमचं प्रेम, तुमचं संरक्षण हेच माझं जग आहे, हेच माझं जग आहे. मुलांच्या या निरागस मिठीत आहे भावना की मी कितीही मोठा झालो पण तुमच्या आशीर्वादांशिवाय माझं काही शक्य नाही.
पतंगानं उंच आभाळात भरारी घ्यावी, पण त्यानं जमिनीवर भूमीवर असलेल्या मांजाला कधी विसरू नये. झाडानं कितीही उंच व्हावं, पण त्यानं आपल्या जमिनीतील मुळांना विसरून चालणार नाही. अगदी त्याच भावनेतून मुलांनी कितीही उंच आकाशात यशशिखरांची भरारी घेतली तरी सुद्धा आपल्या आई बाबांना विसरून चालणार नाही. मग त्यांच्याविषयीची जी कृतज्ञता आहे, ही कृतज्ञता आपण त्यांच्या पायाचे पूजन करून करणार आहोत. हे अश्रू हे सुखद गंगेच्या धारा आहेत, जे त्यांच्या जीवनभराच्या परिश्रमांना आता अर्थ देतात. मुलांच्या मनात संस्कार रुजवण्याचं हे सुंदर कार्य आपल्या शाळेच्या माध्यमातून जेव्हा मूर्त स्वरूप घेतं, तेव्हा समाज घडतो, पिढी घडते आणि संस्कृती जिवंत राहते. हो, संस्कृती जिवंत राहते. आई वडिलांच्या आशीर्वादानेच आपल्या आयुष्याला दिशा मिळते. आजचा हा सोहळा आपण सर्वांच्या जीवनात संस्कार, प्रेम आणि कृतज्ञतेचा दीप उजळवणारा ठरो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आई वडिलांचे ऋण कधीच फेडता येत नाही, पण त्यांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचा सन्मान करणे हेच खरे जीवन शिक्षण. हा हृदय सोहळा अनुभवण्याची संधी आपल्या सर्वांना विद्याचेतना प्रकल्प कणेरी मठ आणि PM श्री केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ यांच्या संयुक्त विद्यमाने लाभली. आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या आईबाबांच्या चरणांचे पूजन केले, दर्शन घेतले. हा हृदय सोहळा आपण मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्यात अनुभवला. आई बाप खरे गुरूंचे ही गुरु, परी परम गुरु आत्माराम. आई बाप खरे गुरूंचे ही गुरु, परी परम गुरु आत्माराम. सदा सर्वदा राहे सन्निधरे, सदा सर्वदा राहे सन्निधरे. दावी क्षणोक्षण मोक्षधाम, मोक्षधाम, मोक्षधाम. आई बाप खरे गुरूंचे ही गुरु, आई बाप खरे गुरूंचे ही गुरु. राहतो फक्त आभास, राहतो फक्त आभास. आई असते जोवर आपल्यात जिवंत, आई असते जोवर आपल्यात जिवंत, तोपर्यंत तिच्यावर प्रेम करत राहा. ती निघून गेल्यावर होतो फक्त भास.
आईच्या आठवणींचा राहतो आभास. बाप जिवंत आहे जोपर्यंत जगात, प्रेमाने मिठी मारून बघा त्याला. गेल्यावर राहतात फक्त आठवणी, गेल्यावर राहतात फक्त आठवणी, याद येते त्याची प्रत्येक क्षणाला. आई बाबा आहेत घराचा आधार, त्यांचा जाण्याने घर होई निराधार, त्यांच्या जाण्याने घर होई निराधार. आई बाबा विना घराला नसे शोभा, दिसे फक्त चार भिंतीचा घर आहे उभा. आई बाबा असतील जिवंत तर तुमचा आधार द्या त्यांना, आई बाबा असतील जिवंत तर तुमचा आधार द्या त्यांना. तुम्हाला तुमच्या पायावर केलं उभं, उतार वयात तुम्ही सांभाळा त्यांना, उतार वयात तुम्ही सांभाळा त्यांना. त्यांना कसलंच भान नसतं, फक्त कष्ट करत असतात. त्यांना कसलंच भान नसतं, फक्त कष्ट करत असतात. चिमटा घेत पोटाला बँकेत पैसा भरत असतात, बँकेत पैसा भरत असतात. तुमचा शब्द ते कधी खाली पडू देत नाहीत, तुमचा शब्द ते कधी खाली पडू देत नाहीत. तुमची हौस भागवताना पैशाकडेही पाहत नाहीत. तुम्ही म्हणजे त्यांची स्वप्न, तुम्ही म्हणजे त्यांची स्वप्न, तुम्ही म्हणजे त्यांचा आभाळ. पेलत सगळी आव्हाने घडवतात तुमचा भविष्यकाळ, पेलत सगळी आव्हाने घडवतात तुमचा भविष्यकाळ. तुम्ही जेव्हा माना टाकता, तुम्ही जेव्हा माना टाकता तेव्हा बाबाही खचत असतात. आधार देतात तरी मन मारून हसत असतात. तुमच्याकडून तसं त्यांना खरंच काही नको असतं, तुमच्याकडून तसं त्यांना खरंच काही नको असतं. तुमचे यश पाहून त्यांचं अवघं पोट भरत असतं, तुमचे यश पाहून त्यांचं अवघं पोट भरत असतं. त्यांच्या वेदना कोणालाही कधी सुद्धा दिसत नाहीत, त्यांच्या वेदना कोणालाही कधी सुद्धा दिसत नाहीत. जग म्हणतं आई एवढं बाबा कधी सोसत नाही, जग म्हणतं आई एवढं बाबा कधी सोसत नाही. त्यांच्या वेदना आपल्याला तशा कधीच कळणार नाहीत, त्यांच्या वेदना आपल्याला तशा कधीच कळणार नाहीत. आज त्या मागितल्या तर मुळी सुद्धा मिळणार नाही, आज त्या मागितल्या तर मुळी सुद्धा मिळणार नाही. एक दिवस तुम्ही सुद्धा कधीतरी बाबा व्हाल, एक दिवस तुम्ही सुद्धा कधीतरी बाबा व्हाल. त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या स्वप्नाचं आभाळ पाहाल, त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या स्वप्नाचं आभाळ पाहाल. तेव्हा म्हणाल आपले बाबा खरंच कधी चुकत नव्हते, तेव्हा म्हणाल आपले बाबा खरंच कधी चुकत नव्हते. आपल्यासाठीच आयुष्यभर रक्त सुद्धा ओकत होते, आपल्यासाठीच आयुष्यभर रक्त सुद्धा ओकत होते. तेव्हा सांगतो मित्रांनो, तेव्हा सांगतो मित्रांनो, फक्त एक करा. तेव्हा सांगतो मित्रांनो, फक्त एक करा. थरथरणारा हात त्यांचा तुमच्या हातात घट्ट धरा, थरथरणारा हात त्यांचा तुमच्या हातात घट्ट धरा. आपल्या आई वडिलांवर खरोखर प्रेम करा, तुमच्या आई वडिलांवर खरोखर प्रेम करा, आपल्या आई वडिलांवर खरोखर प्रेम करा. धन्यवाद. बाप असतो कुटुंबाचा पाया. सगळेजण म्हणतात आईची असते वेडी माया, सगळेजण म्हणतात आईची असते वेडी माया. कुणी हे म्हणत नाही की बाप असतो कुटुंबाचा पाया. आईने माया दिसते पण बापाचे प्रेम दिसत नाही खरे. आईने माया दिसते पण बापाचे प्रेम दिसत नाही खरे. बाप असतो फणसासारखा वरून काटे आत गोड गरे, बाप असतो फणसासारखा वरून काटे आत गोड गरे. तुम्ही चुकलात तर बाबा ओरडतात मारतात हे खरे, तुम्ही चुकलात तर बाबा ओरडतात मारतात हे खरे. परंतु त्यांच्या हृदयात वाहत असतात प्रेमाचे झरे, त्यांच्या हृदयात वाहत असतात प्रेमाचे झरे. आई आहे पणती तर बाप आहे पणती मधील वाद, आई आहे पणती तर बाप आहे पणती मधील वाद. कुटुंबाला देतो उजेड पण स्वतः राही तेवत दिनरात, स्वतः राही तेवत दिनरात. आपल्याला पायावर उभं करून दिला त्यांनी आधार, आपल्याला पायावर उभा करून दिला त्यांनी आधार. त्यांच्या उतार वयात त्यांना सांभाळा, नका करू त्यांना निराधार. त्यांच्या उतार वयात त्यांना सांभाळा, नका करू त्यांना निराधार. धन्यवाद.
हा रुद्र मातृपितृपाद्य पूजन सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी कनेरी मठाचे पन्हाळा तालुका समन्वयक तथा केंद्रप्रमुख आदरणीय प्रवीण सोनुले सर, शाहूवाडीचे शिक्षक मित्र संदीप पाटील सर, सानिका शिंदे मॅडम, रंजना पाटील, नीता देसाई, सरदार गवळी, उज्ज्वला कांबळे, त्याचप्रमाणे कुंजन सातपुते, पल्लवी राणभरे, प्रज्ञा भांदिगरे, दीपक सुतार, सुरेश जाधव यासोबतच PM श्री केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ येथील मुख्याध्यापक श्रीयुत घरपणकर सर आणि सर्व स्टाफ यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद.